नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार सत्यजित देशमुख आवर्जून उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. अशोक पाटील व संगीता पाटील यांच्या वतीने त्यांचा सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, माझे नाव सोम कैलास महाजन. मी प्राथमिकमध्ये शिकतो. माझी आता 10वी पूर्ण झाली व 10वीमध्ये मी 89.20 गुण मिळवले. आज अशोक पाटील साहेबांनी येथे हैगडे भवन सेक्टर 15 येथे सन्मान सोहळा आयोजित केला होता. यामध्ये मला आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम उत्तम प्रकारे घडवण्यात आला. यामध्ये आम्हाला बॅग्स, सन्मान चिन्ह, ट्रॉफी, सर्टिफिकेट इत्यादी साहित्य देऊन आमचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम उत्तम प्रकारे घडवून येण्यासाठी तसेच आम्हाला प्रेरणा देण्यासाठी अशोक पाटील साहेबांना मी धन्यवाद करतो. शेवटी असेच कार्यक्रम ते राबवत राहो असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मेरा नाम रिया है, मैं ऐरोली में रहती हूँ. ये प्रोग्राम में अशोक पाटिल सर ने जो सारे स्टूडेंट्स के लिए किया, उससे हम सारे स्टूडेंट्स को बहुत इंस्पिरेशन मिला है. इसमें डॉक्टर्स, लॉयर्स और सीए वो सबको भी इनवाइट किया था. सो इससे जो 10th और 12th के स्टूडेंट्स हैं उनको भी इंस्पिरेशन मिला है कि आगे जाके हम भी ये सब करेंगे और फिर हम भी यहाँ पे वापस सत्कार के लिए आएंगे. थँक्यू. नाव निर्जरा शेवाळे आहे. मला कराटेमध्ये अवॉर्ड भेटला आहे आणि अशोक पाटील साहेब आणि संगीता मॅडम यांचे मी खूप आभारी मानते. ते दरवर्षी कार्यक्रम आयोजित करतात आणि हे खूप मोठी संधी त्यांनी दिलेली आहे आणि हा कार्यक्रम खूप चांगला आहे आणि मी त्यांचे आभार मानते. ह्या नाईक कुटुंबियाचं खूप मोठ्या पद्धतीचं योगदान ह्या नवी मुंबई नगराच्या प्रती त्यांनी सातत्याने दिलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती आजच्या असणाऱ्या ह्या उपस्थितीतून दिसते. आणि त्यात माझी बंधू सहकारी आदरणीय अशोक पाटील साहेब यांनी अविरत अशा पद्धतीचं कष्ट सातत्यानं 24 तास राबून 365 डेज सातत्यानं समाजासाठी स्वतः सेवेत राहून त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा विश्वास किंवा घरोबा संपादन केलेला आहे आणि त्याचाच आज एक आपण बघतोय एवढ्या मोठ्या संख्येनं ही जनता इथं आदरणीय संदीपजी नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ आयोजित केलेल्या ह्या सर्वरोग निदान शिबिराच्या निमित्तानं, रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आलेली आहे. माझी एवढीच या निमित्तानं शुभेच्छा आदरणीय गणेश नाईक साहेबांना अत्यंत चांगलं आयुरारोग्य मिळो, संदीपजी नाईक साहेबांना अत्यंत चांगलं आयुरारोग्य मिळो आणि ह्या नगरीच्या विकासाच्या त्यांच्या सगळ्या संकल्पना या आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या हातानं व्हाव्यात अशा पद्धतीची इथे या निमित्तानं कामना करतो. आमचे पितृतुल्य नेतृत्व आदरणीय गणेश नाईक साहेब आहेत. म्हणजे माझ्या पिताश्रींच्या बरोबरीनं त्यांनी काम केलेलं आहे
90च्या दशकामध्ये ते या विधिमंडळामध्ये आले. आज आमचं भाग्य आहे की आम्ही त्यांच्याबरोबर काम करू शकलो. आणि सगळ्यात सौभाग्य आमचं असं आहे की आम्ही नाथ भक्त आहोत, आम्ही अंबामातेचे भक्त आहोत, आम्ही शिराळवासी आहोत. आणि आमची सगळ्यात महत्त्वाची पवित्र नागपंचमी की जी कायद्याच्या जोखाडत अडकली होती ती मुक्त करण्याचा आणि नागपंचमी परत एकदा धार्मिक परंपरेप्रमाणे साजरी करण्याच्यासाठी जी आमची सगळ्यांची जी एक प्रयत्नाची शिकस्त होती त्याला सगळ्यात मोठा पाठिंबा हा वन खात्याच्या मार्फत आदरणीय दादांनी दिला, गणेश नाईक साहेबांनी दिला. नंतरच्या काळामध्ये दिल्लीपर्यंत ते गेले. भूपेंद्र यादव साहेब, अमित शहा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा ही आपली भूमिका सांगितली. आणि नंतर सरकार, राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातनं परत एकदा ही नागपंचमी आमची सुरू करण्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप मोठ्या पद्धतीचा हातभार दिलेला आहे. म्हणून चातकासारखे शिराळवासीय हे आदरणीय नाईक साहेबांच्या स्वागतासाठी तिथं आतुर आहेत. हा आमचा निरोप त्यांना द्या. अतिशय आनंद आहे. या ठिकाणी या नवी शहराचे युवा नेतृत्व, आमचे मार्गदर्शक आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने सातत्याने आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांची सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकवण आहे की समाज उपयोगी कार्यक्रम आपण सातत्याने राबवत चला, जेणेकरून ज्येष्ठांचा सन्मान, माता भगिनींचा सन्मान, या ठिकाणी 10वी 12वी विद्यार्थ्यांचा सन्मान, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना, योगा करणाऱ्या सर्व माझ्या वडीलधाऱ्यांना योगा मॅट वाटप, अशा अनेक उपक्रम, त्याचबरोबर मोठं भव्य आरोग्य शिबिर, भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी या निमित्तानं आयोजित केलेलं आहे. खरं पाहिलं तर आपल्याला माहीत आहे की या राज्याचं उज्ज्वल असं नेतृत्व करणारे आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये ज्यांनी पूर्ण नवीन राज्यामध्ये वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय या नवी मुंबई शहराचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने या ऐरोली भागामध्ये समाजसेवा करताना प्रत्येक माणसाला कशा पद्धतीनं सन्मानित करायचं, जीवन जगताना कशा पद्धतीने जगलं पाहिजे, हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली हा घडलेला कार्यकर्ता अशोक पाटील असो, संगीता पाटील पत्नी असो, या प्रभागामध्ये अनेक लोकांची सातत्याने सेवा करण्यामध्ये जेवढे शक्य आहे तेवढं आम्ही या ठिकाणी करत असतो. लोकांचे अडचणी ज्या असतील त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांना काही असणारे त्यांचे विविध वेगवेगळे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली करत असतो. यामध्ये सातत्याने या ठिकाणी ज्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभतं ते आमचे ठाण्याचे माजी खासदार संजयजी नाईक साहेब असतील, नवी मुंबई महानगरपालिकेचे युवा नेतृत्व सभागृह नेते सागरजी नाईक साहेब असतील, यांचं नेहमी सहकार्य असतं. आणि या सहकार्याच्या जोरावर या ऐरोलीमध्ये अनेक कामं या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी करत असतो. मी माझ्या प्रभागातील तमाम आणि ऐरोलीच्या सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी आदरणीय संदीपजी गणेश नाईक साहेब यांना खूप खूप वाढदिवस शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशीच लोकांची सेवा घडत राहो. आमचं राहिलेलं आयुष्य त्यांना आम्ही अर्पित करतो आणि त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा घडत राहो अशी या ठिकाणी या निमित्तानं आज संकष्टीच्या दिवशी गणराय चरणी प्रार्थना करतो. खरं पाहिलं तर आज एवढ्या पावसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, आपण पाहताय की या ठिकाणी खऱ्या अर्थाने अशोक पाटील सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ऐरोली भागातील असणाऱ्या लोकांचं प्रेम, आपुलकी, माया ही सदैव अशीच राहावी अशी सुद्धा या ठिकाणी गणराय चरणी प्रार्थना करतो. मी मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आज अतिशय सुंदर असा लोकाभिमुख कार्यक्रम या ठिकाणी या निमित्ताने झालेला आहे. आदरणीय संदीपजी नाईक साहेबांनी स्वतःहून सांगितलेलं आहे, बुके, शाल, श्रीफळ देण्यापेक्षा आपण समाजासाठी समाज उपयोगी कार्यक्रम करा, जेणेकरून त्यामध्ये लोकांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद बघायला मिळेल. आणि याचाच भाग म्हणून आज हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या संख्येनं सगळा समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. मला देखील अतिशय आनंद आहे की नवी मुंबई शहरामध्ये या ठिकाणी सातत्याने
आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा असणारा विश्वास या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये स्थायी समिती सभापती सारख्या महत्वाच्या समितीवरती आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी मला जबाबदारी दिली. ती जबाबदारी सातत्याने सार्थ घालण्याकरता मी नक्कीच या ठिकाणी सगळ्यांच्या आशीर्वादाने मी प्रयत्न करेन. मी मनापासून आपल्या सर्वांचा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन न्यूज मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन यूट्यूब